बातमी नागपूरमधून आहे। नागपुरातील ढासळत्या कायदा सुव्यवस्थेवरून नेहमीच टीकेचे धनी ठरणारे पोलीस स्वतःहूनच त्यांची प्रतिमा मलिन करतात की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय। नागपुरात रोज गंभीर गुन्हे घडत असताना नागपूरचे पोलीस रस्त्यांवर पोलिसिंग करण्याऐवजी पोलीस ठाण्यात जुगार खेळत बसत असतील तर तुम्ही काय म्हणणार? पोलीस ठाण्यातली ही दृश्य तुम्हीच बघा। हत्या, जीवघेणा हल्ला, कुख्यात गुंडांची दहशत, अशा बातम्या कानावर पडल्याशिवाय नागपूरकरांचा दिवसच सरत नाहीये। गुन्हेगारांनी सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल केलं असताना नागपुरातली पोलीस यंत्रणा काय करतेय असा प्रश्न सर्वांना पडला होता आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर सापडलंय। दिवसाढवळ्या नागपुरात रक्ताचे सडे पडतायत, तर पोलीस यंत्रणा पोलीस स्थानकातच पत्ते कुटतेय। नागपूरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा हा धक्कादायक प्रकार छुप्या कॅमेराने रेकॉर्ड केलाय। नागपूरचं शांतीनगर पोलीस स्टेशन कशा प्रकारे जुगाराचा अड्डा बनलाय हे ही दृश्य पाहिल्यानंतर वेगळ्याने सांगण्याची गरज नाही। एखाद्या अट्टल जुगाऱ्याप्रमाणे पोलीस कर्मचारी प्रकाश आणि प्रमोद पत्ते पिसतायत, तर इतर मंडळी जुगाराचा हिशेब मांडतायत। खाकी वर्दीची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या या प्रकरणावर सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मूग गिळलेत। पोलिसांच्या या जुगार प्रकरणासंदर्भात आम्ही संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी बाळासाहेब खाडे यांना भेटलो, तसेच संबंधित झोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या प्रकरणाची माहिती दिली। हे प्रकरण गंभीर आहे आणि प्रकरणाची चौकशी करावी लागेल असं त्यांनी मान्य केलं। मात्र कॅमेरासमोर बोलायला सध्या तरी नागपूर पोलीस दलातील कोणताही वरिष्ठ अधिकारी तयार नाही। नागपुरातल्या गुंडांपुढे गुडघे टेकणाऱ्या पोलिसांना जुगार खेळताना पाहून नागपूरकरांच्या संतापाचा पारा चांगलाच चढलाय। जुगार खेळणाऱ्या पोलिसांना कायमचा घरचा रस्ता दाखवण्याची मागणी त्यांनी केली आहे। दिवसा ढवळ्या खून होतात आहे आणि हे सगळे कायद्याचे रक्षण करण्याचं सोडून हे लोक जर जुगार खेळत असतील तर याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आमच्या नागपूरकरांसाठी आणि पोलीसवाल्यांसाठी नसेल। या स्थितीमध्ये आम्ही स्वतःला फार असुरक्षित मानतो, त्यामुळे पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे। मोठे लीडर जे आहे ते पॉवरमध्ये आल्यानंतर नागपूर अजून सुरक्षित होईल, पण त्याविरुद्धच झालेलं दिसत आहे की गुन्हेगारी फार वाढलेली आहे, वचक नाही कुठल्याही गुन्हेगारांना। सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य। मात्र जनतेच्या रक्षणाऐवजी कायद्याचे रक्षक पत्ते कुटण्यात मशगूल असतील तर सर्वसामान्यांची सुरक्षा कुणाच्या भरवशावर सोडायची? नागपूरकरांना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे काय? रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।